नमस्कार. मनाच्या श्लोकाचा 49वा श्लोक. श्लोक 49. सदा बोलण्यासारखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. बीइंग ह्युमन असं हल्ली टी शर्टवरती लिहिलेलं आपण वाचतो. या माणूस आणि माणूसपण असण्याची लक्षणं काय आहेत याचा कधी आपण विचार केलाय? आज या श्लोकाच्या निमित्ताने 2 लक्षणांवरती आपण प्रकाश टाकू. या 49व्या श्लोकात याच 2 लक्षणांवरती समर्थांनी काय सांगितलेले आहे हेही आपण पाहणार आहोत. ही 2 लक्षणं कोणती आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. त्यातलं पहिलं लक्षण कोणतं आहे? बोलणं आणि वागणं याच्यामध्ये सुसंगती. मानसशास्त्रानुसार विचार करताना असं जाणवतं की तुमचं बोलणं आणि वागणं यात जर सुसंगती असेल तर असं वागणं जास्त विश्वासार्ह वाटतं. अशा वागण्याचा प्रभाव जास्त पडतो. तसंच अशा व्यक्तीचं व्यक्तिमत्व अधिक सुसंघटित असल्याचं जाणवतं. आपल्याकडे संतांनी सुद्धा याबाबत सांगितले आहे आणि तशाच आपल्या काही म्हणी सुद्धा या अर्थाने मांडण्यात आलेल्या आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले. आपले बोलणे आणि आपला व्यवहार यात साम्य असायला हवे. जसे बोलतो तसेच प्रत्यक्ष वागायला हवे. बोलायचे एक आणि कृती मात्र वेगळीच करायची. याला काय अर्थ आहे? याही संदर्भामध्ये आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे. तुम्हा सगळ्यांना ती माहिती पण आहे. कोणती म्हण? म्हण अशी आहे की लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडा पाषाण. आपण लोकांना सल्ला देतो, मार्गदर्शन करतो, नीतिमत्तेचे धडे देतो. मात्र स्वतःच जर अस्वस्थ असलो, चिंताग्रस्त किंवा समस्याग्रस्त असलो, सतत चिडचिड करणारे, खोटेपणाने वागणारे असे जर असलो तर त्याचा उपयोग काय? तशा बोलण्याला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे बोलणे आणि वागणे याच्यामध्ये साधर्म्य असायला हवे, म्हणजे वर्तन हे विश्वासार्ह ठरते. दुसरे लक्षण कोणते? ध्येयाधिष्ठित राहावं. लक्षात घ्या, आपल्या प्रत्येक वर्तनामागे काहीतरी कारण असतं आणि प्रत्येक वर्तन हे ध्येयाच्या दिशेनेच होत असतं. आपण नेहमी अनेकविध व्यक्तींच्या गोतावळ्यामध्ये राहत असतो. परिस्थिती, मनस्थिती याच्यामध्येही वैविध्य असतं आणि ते नेहमी असणार आहे. अशा या बहुरंगी आणि बहुढंगी जगामध्ये वावरताना आपलं लक्ष मात्र ध्येयाकडेच असायला हवं. ही ध्येय जी आपली आहेत ही आपल्याला सुस्पष्ट असायला हवीत. अशा लक्षणांमुळे आपण इतरत्र न भरकटता योग्य मार्गावरती राहतो. ध्येयाधिष्ठित असण्याचा प्रवास हा पुढे कसा जातो पहा. आपण फोकस्ड राहतो. गोष्टीतलं मर्म लक्षात येऊ लागतं. सुजाण माणूस बनतो. या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी चांगल्या सेवकाच्या
दासाच्या लक्षणाबद्दल सांगताना लिहितात, या व्यक्ती बोलतात तशाच चालतात. तसंच त्यांचं लक्ष कोणत्याही गोष्टीतल्या एकमेवाद्वितीय अशा देवत्वावरती केंद्रित झालेलं असतं. प्रत्येक गोष्टीतल्या या ईश्वरी अंशावरती त्यांचं लक्ष केंद्रित झालेलं असतं आणि ते तशी अनुभूती घेत असतात. याही पुढे जाऊन समर्थ म्हणतात, जो व्यष्टी समष्टी जाणतो, ज्याला ईश्वरी अंशाचा साक्षात्कार होतो, तो सद्गुणांची उपासना करतो, सद्गुणांचा आदर राखतो, सद्गुणांवरती श्रद्धा ठेवतो. त्याच्या मनात दुही, द्वैतभाव, संभ्रम अजिबात उरत नाही. अशा गोष्टींना थाराच नसतो. त्याचे चित्त शुद्ध बनते, मन एकाग्र बनते, व्यक्ती ईश्वराप्रती निष्ठावान बनते. अशीच व्यक्ती त्या सर्वोत्तमाचा ध्यास घेते, त्याचा दास बनते आणि धन्य होते. थोडक्यात काय तर बोलण्यासारखे आचरण आणि ब्रह्मज्ञान आत्मसात करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवणारा, स्वतःला यापासून यत्किंचितही ढळू न देणारा ईश्वराचा खरा सेवक असतो. हे समर्थ रामदास स्वामींनी या श्लोकामध्ये स्पष्ट केले आहे. धन्यवाद.